मराठा आंदोलनाबाबत सरकारच्या हालचालींना वेग। आंदोलनासंदर्भात सरकारची बैठक होणार। बैठकीत वाहतूक नियोजन, कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा होऊन अहवाल तयार करण्यात येणार। अकोल्यात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप सुरू। धरणे आंदोलनामुळे शिक्षण आणि आरोग्य सेवा बाधित होण्याची शक्यता। वाशिम अमरावती महामार्गावर बोलेरो आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात। अपघातात 10 जण गंभीर जखमी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये उबाठाचा पतंग काटल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा निर्धार। आमदार संतोष बांगर यांनी लुटला पतंगबाजीचा आनंद। संजय राऊत यांनी राम शब्द उलटा वापरावा। गुलाबराव पाटील यांचा टोमणा। देशात भगवा झेंडा घेऊन चालेल त्यांचेच राज्य येणार आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ट्रॅक्टर मोर्चाला कांद्यावरील निर्यात बंदी उठवा, दुधाला दरवाढ द्या अशी अनेक मागण्यांसाठी मोर्चा। वृद्धाला धक्काबुक्की करणं पोलिसाला भोवलं। भंडाऱ्याच्या अंधळगावच्या ठाणेदाराची तडकाफडकी उचलबांगडी। न्यूज 18 लोकमतचे इम्पॅक्ट। संघ आणि भाजपची नागपुरात समन्वय बैठक सुरू। लोकसभा निवडणुकीत स्थानिक स्तरावर संघ भाजपला मदत करणार। अयोध्येचा लढा भारतीय अस्मितेचा मान सन्मान प्राप्त करून देण्याचा लढा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। प्रभू राम यांच्या जन्मस्थानी मंदिर होणार नाही तर मग कुठे होणार, गडकरींचा सवाल। उद्धव ठाकरेंना धमकी आली यावर विश्वास नाही। नितेश राणे यांची टीका। तो धमकीचा फोन पाटणकरच्या घरातून केलेला, राणेंचा पलटवार। रावसाहेब दानवेंचा पालघर दौरा वादात। दानवेंच्या विशेष ट्रेनसाठी लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवाशांमध्ये संताप। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाजीपाल्याची आरास। पारंपरिक अलंकार आणि पोशाखांनी नटले विठ्ठल रखुमाई। मकर संक्रांतीनिमित्त शिर्डीतील साई समाधीसह मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजला। साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक शिर्डीत दाखल। 900 किलो वजनाच्या युवराजने वेधलं लक्ष। 2 वर्षाचा रेडा ठरला। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या कृषी प्रदर्शनात आकर्षण। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा संक्रांतीनिमित्त बैलगाडा शर्यत। यंदा 300 बैलजोड्या सहभागी। बिग बी अमिताभ बच्चन अयोध्येत बांधणार घर। 10,000 स्क्वेअर फुटांची भूखंड खेला खरेदी। - 2024च्या निवडणुका मायावती लढणार सोबळावर। वाढदिवसाच्या दिवशी मायावतींनी केली घोषणा। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दुसरा दिवस। राहुल गांधी आज पोहोचणार। न्याय यात्रेचा निमित्तानं 66 दिवसात करणार 15 राज्यातून प्रवास।